नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे सुप्रियाचे वकील कोर्टाला विनंती करतात की त्यांना इथे विटनेस बॉक्समध्ये अंकुशला बोलवायचं असतं। तेव्हा जज साहेबांनी सुद्धा परवानगी दिलेली असते। अंकुश विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर इथे अबोलीला आश्चर्य वाटतं की या केसजवळ आता अंकुशचा काय संबंध आणि ह्या वकील साहेब अंकुशला काय प्रश्न विचारणार। तेव्हा इथे आता ॲडव्होकेट अंकुशला प्रश्न विचारत असतात की इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, काल तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये काल एक भयानक घटना घडली का? तेव्हा इथे अंकुश विचारतो की काय घडलं काल रात्री? तेव्हा वकील म्हणत असतात की काय घडलं तुम्हाला माहितीच नाही आहे का? तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये काल काय घडलं ते? अहो, सुप्रियाच्या तुरुंगाचं लॉक उघडलं गेले हे तुम्हाला माहिती नाही आहे का? कारण तुम्हाला माहिती कसं असेल? तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये होता का? इथे एका तुरुंगातून गुन्हेगार मुलगी बाहेर पडते आणि तुम्हाला कुणाला त्याची खबरसुद्धा नाही आहे। त्याच्यावरूनच लक्षात येतं की तुम्ही किती कर्तबगार पोलीस ऑफिसर आहात ते। तेव्हा अबोली म्हणत असते की एक मिनिट, तुम्ही कुणाबद्दल बोलताय हे तुम्हाला कळतंय का? तुम्ही अंकुश सरांबद्दल बोलताय। ते किती कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ना, ते संपूर्ण डिपार्टमेंटला माहिती आहे। आधी खाकी आणि मग बाकी हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे। आतापर्यंत त्यांनी किती प्रामाणिकपणे काम केलंय हे तुम्हाला माहिती नसेल ना, तर माहिती करून घ्या। अंकुश सरांबद्दल बोलताना आणि पोलीस डिपार्टमेंटबद्दल बोलताना तुम्ही 1000 वेळा विचार करा, असं आता अबोली म्हणते। तेव्हा इथे ॲडव्होकेट म्हणत असतात की हो हो अबोली मॅडम, मी जे काही बोलते ते उगाचच बोलत नाही आहे। म्हणजे इथे मी त्यांच्यावरती आरोप करते असं तुम्हाला वाटत असेल, पण मी नुसते आरोप करत नाही आहे, तर माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत, म्हणून तर बोलते ना। मग सांगा ना तुम्ही इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, काल रात्री तुम्ही कुठे होतात? ज्या वेळेला सुप्रिया तिच्या लॉकअपमधून बाहेर पडली होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? तेव्हा इथे आता जज साहेबांनी सुद्धा तिला सांगितलेलं असतं की प्रश्न विचारा म्हणून। तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की काल रात्री मी माझ्या घरी होतो। तेव्हा इथे आता ॲडव्होकेट विचारत असतात, मग काल रात्री तुम्हाला कसं काय कळलं की पोलीस स्टेशनमध्ये काय घडलंय ते? तेव्हा अंकुश म्हणत असतो की हे बघा, काल मी माझ्या घरी आलो होतो। अचानक मला पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि कळलं की सुप्रिया लॉकअपमधून बाहेर पडले आणि खूप मोठा गोंधळ झालाय। आमच्याकडून तिच्याकडे लक्ष द्यायला कुठेतरी कमी पडलं असेल, पण याचा अर्थ असा होत नाही की इथे आमचं डिपार्टमेंट व्यवस्थित काम करत नाही। ती कशी बाहेर पडली, नक्की त्यावेळेला काय घडलं होतं, या सगळ्याचा शोध सुरू आहे आणि ते मी लवकरात लवकर शोधूनही काढेन। तेव्हा इकडे आता त्या म्हणत असतात की अच्छा, म्हणजे त्यावेळेला नक्की काय घडलं होतं हे तुम्हाला आता सांगताच येत नाही आहे। मी सांगते ना त्यावेळेला काय घडलं होतं ते। हे सगळं तुम्ही मुद्दामून केलं होतं, कारण तुमचा प्लॅन होता। तुम्हाला काय करायचं होतं, सुप्रिया ही खूप मोठी गुन्हेगार आहे हे तुम्हाला माहितीच होतं आणि आता तुम्ही जे शोधून काढायचं म्हणताय ना, ते आपण दोघंजणं मिळून शोधून काढूया। तर इथे आता ॲडव्होकेट यांनी एक लॉक जज साहेबांकडे बघायला दिलेलं असतं। ते लॉक हे तेच आहे जे सुप्रियाच्या तुरुंगाचं असतं। त्यामुळे इथे आता ॲडव्होकेट म्हणत असतात की जज साहेब, हे लॉक बघा, हे लॉक मुद्दामून असं बनवण्यात आले की ते लगेचच उघडलं जाईल। नाहीतर नॉर्मली आपण बघतो की जेलचे जे लॉक असतात ते विशिष्ट पद्धतीने बनवलेले असतात, म्हणजे जर कुणी ते उघडण्याचा प्रयत्न केला तर ते उघडले जाऊ नये अशा स्थितीमध्ये ते बनवलेले असतात। खूपच जास्त कठीण असतात जर कुणी उघडण्याचा प्रयत्न केला तर। जज साहेब, आपल्याला त्याबद्दल माहितीच आहे, पण हा लॉक तुम्ही बघा, थोडा वेगळा नाही आहे का? हे सगळं अंकुश शिंदे यांनी का केलं होतं, तर त्यांचा एक प्लॅन होता। कारण त्यांना इथे आता या दोघांना, या नराधमांना वाचवायचं आहे ना, दिनकर काका आणि सविता काकूंना वाचवायचं आहे। म्हणूनच इथे अंकुश सरांनी मुद्दामून तो विशिष्ट लॉक तिथे बसवला होता। मग सुप्रिया इथे आता ह्या दोघांचा राग करते, कारण या दोघांनी तिच्या बहिणीला जाळून मारले। त्यामुळे ती आक्रमक होणार, ती बाहेर येणार आणि त्यांच्यावरती अटॅक करणार, हे अंकुश सरांना माहितीच होतं। आणि मग ती एकदा का तिथून त्यांना मारून पळून जाण्याचा प्रयत्न करेल की मग तिचा एन्काउंटर करणार, असा त्यांचा इथे प्लॅन होता, तिचा एन्काउंटर करण्याचा। आणि म्हणूनच त्यांनी तो लॉक उघडा ठेवला होता, जेणेकरून सुप्रिया बाहेर येईल आणि मग ती पळून जाताना तिचा एन्काउंटर होईल। मग हे त्यांच्या घरातले जे क्रिश आहेत, त्यांचे काका काकू आहेत ना, त्यांना सहजरित्या वाचवता येईल असा त्यांचा डाव होता। तेव्हा इकडे आता अंकुशवरती नको नको ते आरोप केलेले अबोलीला काही सहन होत नाही। अबोली म्हणत असते की तुम्ही बरे आहात ना? हे काय बोलताय तुम्ही? इथे काही मस्करी चालू नाही आहे। तुम्ही त्यांच्यावरती सरळ सरळ आरोप करताय की त्यांनी मुद्दामून तो लॉक ठेवला होता। अहो, जर त्यांना असंच करायचं होतं तर ते घरी का आले होते?
आमच्या घरी एमर्जन्सी आली होती म्हणून आम्ही घरी गेलो होतो. त्यानंतरला पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि ते लगेच तातडीने निघाले होते. तुम्ही त्यानंतर काय घडलं ते सगळं सांगा ना. ते का तुम्ही लपून ठेवलात? तर सुप्रिया जेव्हा लॉकअपमधून बाहेर पडली ती काही पळून वगैरे गेली नव्हती. ती दिनकर काका आणि काकू यांच्यासुद्धा मध्ये गेली होती आणि तिथे जाऊन त्यांच्यावरती ती अटॅक करत होती, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळेला अंकुश सर तिथे वेळेवरती पोचले आणि ती सिच्युएशन त्यांनी सांभाळली. आणि तेव्हा ते सुप्रियाला म्हणाले की हे तू काय करतेस, का त्यांना मारण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा ती म्हणाली की मी मारेन नाहीतर काही करेन आणि उद्या कोर्टामध्ये काय घडतं ना ते बघाच. तिने सुद्धा विशिष्ट पद्धतीने धमकीच दिली होती आणि तिने नाटकसुद्धा केलं होतं. तिने त्यावेळेला तिथे चक्कर येण्याचं नाटक केलं होतं. 1 नंबरची नाटकी आहे ती. तेव्हा इकडे आता त्या म्हणत असतात, ॲडव्होकेट हे काय बोलताय तुम्ही अबोली? मी तुमच्या नवऱ्यावरती आरोप करते असं तुम्हाला जर वाटत असेल तर ठीक आहे, मी आरोप करते असं समजा. पण मग तिथेसुद्धा जे काही घडलं होतं ना ते नॉर्मल नव्हतं. सुप्रियाला अडकवण्यासाठीच हा सगळा प्लॅन करण्यात आला होता ना. नाहीतर कुठल्या इथे तुरुंगाचं कुलूप एवढं ढिलं असतं की जे लगेच निघतं. पण ते सगळं मुद्दामून करण्यात आलं होतं आणि हे मी सिद्धसुद्धा करू शकते. तेव्हा अबोली म्हणते, काय सिद्ध करणार आहात तुम्ही? तुम्ही माझ्या नवऱ्यावरती सरळ सरळ आरोप करताय. तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट म्हणत असतात की इथे आरोप केले जात आहेत पण त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणूनच ना. तेव्हा इथे ॲडव्होकेट म्हणतात की तुम्ही एक कर्तबगार वकील आहात मला माहिती आहे, एक आदर्श वकील आहात माहिती आहे. पण इथे तुम्ही दुहेरी भूमिका निभावताय, कारण तुम्ही एक वकीलसुद्धा आहात आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांच्या बायकोसुद्धा. त्यामुळे तुम्ही नवऱ्याची बाजू घेता हे मला कळतं आहे. पण आता काही प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी मला असे प्रश्न विचारावेसुद्धा लागतात आणि ते मी विचारणार. आणि नुसते विचारत नाही आहे तर माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत. तेव्हा इथे आता सुप्रियाचं वकील म्हणत असतात की त्यासाठी मला इथे आता हवालदार जाधव यांनासुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे. तेव्हा हवालदार जाधव यांना बोलावलं जातं. नक्की त्यावेळेला काय घडलं होतं हे विचारलं जातं. तेव्हा हवालदार म्हणतात की हे बघा, त्यावेळेला मी ड्युटीवरती होतो पण नक्की काय घडलं होतं हे मला आठवत नाही आहे. उन्हामध्ये ड्युटी केली होती आणि त्यानंतर मी सुप्रियावरती लक्ष ठेवून होतो. अचानकपणे मला चक्कर आली आणि मी खाली पडलो. मग नंतर जे काही घडलं ते मला माहिती नाही आहे. सुद्धा त्यावेळेला तिथे नव्हते, ते सुद्धा घरी गेले होते. त्यामुळे नक्की काय घडलं हे आम्हाला माहिती नाही आहे. तेव्हा इकडे आता वकील म्हणत असतात की हेच तर मला सांगायचं आहे ना, हा सगळा अंकुश सरांचा तर प्लॅन होता ना. कारण त्यांनाच इथे सुप्रियाचा एन्काउंटर करायचा होता, फसवायचं होतं तिला, तिच्या आक्रमक स्वभावाचा स्वतःसाठी फायदा करून घ्यायचं होतं. म्हणजे एकदा का सगळा गुन्हा तिच्यावरती आला की तिला संपवून मोकळं व्हायचं होतं. तेव्हा अबोली म्हणते की हे बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, तुम्ही तोंड सांभाळून बोला. त्यावेळेला जे काही घडलं होतं ना याचा शोध अजूनही सुरू आहे. पोलिसांना त्यांचं काम करू द्या, तुम्ही कशाला उगाच मध्ये मध्ये बोलताय. तेव्हा इकडे ॲडव्होकेट म्हणत असतात की तुम्ही मला इथे थांबवू शकत नाही. मला हे सिद्ध करण्यासाठी आता डॉक्टरांनासुद्धा बोलवायचं आहे. ज्या वेळेला सुप्रियाला चक्कर आली होती आणि तिला ॲडमिट करण्यात आलं होतं त्यावेळेला इथे ॲडव्होकेट अबोली तिलासुद्धा खोटाडी म्हणत होते. ते आता सिद्ध करण्यासाठी मी विटनेस बॉक्समध्ये डॉक्टर अंजली यांनासुद्धा बोलावते. त्यावेळेला नक्की काय घडलं होतं हे तुम्ही आता कोर्टाला सांगा. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की ज्या वेळेला सुप्रियाला चक्कर आली होती तिला मी ॲडमिट करून घेतलं होतं. पण ॲडव्होकेट अबोली तिथेसुद्धा तिला खोटाडी म्हणत होत्या की ही सगळं नाटक करते. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की त्या नाटक करत नाही आहेत, त्यांना खरोखर चक्कर आली आहे, मी त्यांना चेक केलं आहे ना. पण तरीसुद्धा ती खोटाडी आहे असंच त्या म्हणत होत्या. त्यावेळेला इथे आता अबोलीवरती सुद्धा सगळं पालट येणारच असतं. तेव्हा इथे वकील सुप्रियाच्या म्हणत असतात की बघितलं ना जज साहेब, म्हणजे इथे सुप्रियाला जी आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलेली आहे, जी की इथे फक्त एकटी आहे, तिच्या पाठीशी कुणी खंबीरपणे उभं नाही आहे. आणि या नराधमांनी ज्यांनी ही चूक केले त्यांच्या पाठीशी मात्र सगळीजणं उभी आहेत. म्हणजे जी बहीण आपल्या बहिणीला न्याय मिळवून द्यायला आली आहे तिला न्यायच मिळणार नाही आहे का? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की 1 मिनिट, तुम्ही हे काय बोलताय? आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय कारण त्या निर्दोष आहेत. जर इथे सुप्रियासुद्धा निर्दोष आहे मग ती असे खोटे खोटे पुरावे सादर का करते? मला सुद्धा आता सुप्रियाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की जज साहेब, मी सुप्रियाला खोटाडी म्हणाले कारण ती खोटाडी आहे, कारण तिने आतापर्यंत काहीही खरं सांगितलेलं नाही आहे. जे काही तिने अंकुश सरांवरती आणि पोलीस स्टेशनमध्ये जे काही तिने केलं ना ते सगळं तिच्या प्लॅनिंगनुसार घडलेलं आहे. या सगळ्यामध्ये अंकुश सरांची किंवा दुसऱ्या कुठल्याही डिपार्टमेंटची चुकीच नाही आहे. डिपार्टमेंटमधले मेंबर जो तो आपापलं कामच करत होता, पण अचानकपणे हे सगळं घडलेलं.
त्यावेळेला इथे अबोली म्हणते की सुप्रिया आता तू मला सांग, ज्या वेळेला पौर्णिमाबरोबर हे सगळं घडलं त्यावेळेला तू कुठे होतीस? ते तुझ्या म्हणण्यानुसार तू गावी गेली होतीस बरोबर ना? मग तू जर गावी गेली होतीस तर तू सुप्रियाच्या घराजवळ काय करत होतीस? दिनकर काका काकूच्या घराजवळ काय करत होतीस? कारण तू खोटाडी आहेस मी असं म्हणाले होते ते खरंच होतं ना, कारण तू पौर्णिमाच्या मुलीला घेऊन गेलीस तुझ्याबरोबर आणि सांगतेस की तू तिला घेऊनच गेलेली नाही आहेस, तूच तिचं अपहरण केलेस ना, तू तिला कुठेतरी घेऊन लपून ठेवलेस की नाही? त्यावेळेला इथे आता सुप्रियाला काय बोलावं काही कळत नसतं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की माझ्याकडे पुरावा आहे, मी तुझे सगळे कॉल्स रेकॉर्ड चेक केलेत आणि तुझं लोकेशनसुद्धा मी चेक केलं आहे. ज्या वेळेला सुप्रियाचं असं झालं तेव्हा तू दिनकर काका काकूच्या घराजवळ होतीस आणि तू तिथे येऊन पौर्णिमाच्या मुलीला आपल्याबरोबर सुद्धा घेऊन गेली होतीस बरोबर की नाही? मग तू तिला बरोबर घेऊन का गेलीस? याचा अर्थ पौर्णिमाला जे काही तिच्याबरोबर घडलं हे तू घडवून आणलेस का? मग तू पौर्णिमाच्या मुलीला आपल्याबरोबर का घेऊन गेलीस आणि कुठे नेऊन ठेवलेस? हे बघ खोटं बोलू नकोस, कारण सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी तुला बघितलंय पौर्णिमाच्या मुलीला घेऊन जाताना. मग तू तिला कुठे घेऊन गेली होतीस ते सुद्धा कळू दे ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अबोली आता विचारत असते की सांग, तूच नेलेस ना पौर्णिमाच्या मुलीला? तूच पौर्णिमाचा खून केलायस का? असे जेव्हा प्रश्न इथे आता अबोली विचारते तेव्हा इथे आता सुप्रियाला काय उत्तर द्यावं कळत नाही आणि सुप्रियाने एक वेगळंच रूप धारण केलेलं असतं. सुप्रियाचा अर्धा चेहरा हा जळलेला अबोलीला दिसत असतो आणि फक्त सुप्रियाचाच नाही तर तिथे असलेल्या उपस्थित सगळ्या माणसांचा अर्धा चेहरा तिला जळलेलाच दिसत असतो आणि अबोली मला वाचव, वाचव अबोली मला वाचव असं सुद्धा सुप्रिया म्हणत असते. तेव्हा अबोलीला कळत नाही की तिच्याबरोबर असं का घडतंय, कारण मनवा, क्रिश, ॲडव्होकेट, तिथे असणारे सगळे हवालदार माणसं या सगळ्यांची अर्धे चेहरे तिला जळलेले दिसत असतात. तेव्हा अबोलीच्या मेंदूवरती स्ट्रेस येतो, तिला असं वाटतं की तिच्या बाबतीत हे सगळं विचित्र का घडतंय आणि अबोली आता चक्कर येऊन खाली कोसळलेली असते. अबोली खाली कोसळल्यानंतर अंकुश लगेचच येतो धावत पळत आणि म्हणतो अबोली काय झालं तुला? तेव्हा तिथे जज साहेब म्हणतात की डॉक्टर चेक करा त्यांना आणि लवकरात लवकर त्यांना मेडिकल रूममध्ये घेऊन जा. त्यावेळेला इथे आता डॉक्टर येतात, चेक करतात आणि म्हणतात की चक्कर आलेली आहे, त्यांना स्ट्रेस आला असेल. आणि त्याच वेळेला इथे अंकुश आता अबोलीला घेऊन जातो आणि मनवाला म्हणतो की मनवा तू इथेच थांब, तुझी गरज आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया मनामध्ये म्हणत असते की बरं झालं सांगत होते केस घेऊ नकोस म्हणून, तरीसुद्धा हाऊस होती ना केस घ्यायची. आता तू पुन्हा इथे हिंमत करणार नाहीस उभं राहायची आणि ही केस घ्यायची. बरं झालं तुझ्याबरोबर हे सगळं घडलं ते. तेव्हा इथे अबोली आता इतकी घाबरली असेल की पुन्हा इथे ती येणारच नाही असं सुप्रिया मनातच म्हणत असते. त्यावेळेला इथे सुप्रियाचे वकील म्हणत असतात की जज साहेब बघितलंत ना, म्हणजे आता आपण हारतोय की काय अशी भीती अबोली मॅडम यांना वाटली आणि लगेचच त्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्यासुद्धा. आता ही चक्कर त्यांना कदाचित हारण्याच्या भीतीमुळे सुद्धा आली असेल. तेव्हा मी फक्त कोर्टाला एवढीच विनंती करते की जेवढे मी इथे साक्षीदार आणि पुरावे सादर केलेले आहेत त्याच्यावरून आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल की माझी जी इथे आशील आहे ती खोटं बोलत नाही आहे. तेव्हा किमान हे साक्षीदार आणि पुरावे बघता माझ्या आशिलाला इथे जामीन तरी मिळावा अशी मी विनंती करते. तेव्हा मनवा म्हणत असते की जज साहेब असं करू नका, हे बघा वहिनी 10 मिनिटामध्ये बरं वाटल्यानंतर इथे येईलच. तिने सुद्धा इथे जे काही पुरावे सादर केलेत, साक्षीदार सादर केलेत ते तुम्ही बघितलेच आहेत. मी तिची असिस्टंट आहे, माझ्याकडे कुठलीही डिग्री नसली तरीसुद्धा मी कोर्टाला एक विनंती करू इच्छिते की तुम्ही कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी 10 मिनिटं वहिनीची वाट बघावी, ती येईलच आणि त्यानंतरच आपला निर्णय द्यावा. तेव्हा जज साहेब म्हणतात की ठीक आहे. त्यानंतर इकडे अंकुश म्हणत असतो अबोली काय झालं तुला, तुला अशी अचानक चक्कर कशी काय आली? तेव्हा डॉक्टर म्हणतात की अचानकपणे असा स्ट्रेस आल्यामुळे मेंदूवरती ताण आल्यामुळे भुरळ येऊ शकते, तशीच त्यांना चक्कर आली. तेव्हा टेन्शनचं काही कारण नाही आहे, त्यांना थोड्या वेळात बरं वाटेल, त्यांना फक्त आराम करू द्या असं डॉक्टर म्हणतात. त्या बाजूला निघून जातात. तेव्हा क्रिश म्हणत असतो की सर मी अबोलीसाठी लिंबू पाणी किंवा नारळ पाणी काहीतरी घेऊन येतो, ते घेतल्यानंतर तिला बरं वाटेल. तेव्हा अंकुश म्हणतो हो जा लवकरात लवकर घेऊन ये. तेव्हा मनवा ये त्यांनी म्हणते वहिनी काय झालं गं, बरी आहेस ना तू, अचानक तुला चक्कर कशी काय आली? तेव्हा इकडे अबोली म्हणते की सर मला कळलंच नाही माझ्याबरोबर असं काय घडलं, मला अचानकपणे चक्कर आली आणि सर तिथे जेवढी माणसं उभी होती ना त्यांचे अर्धे चेहरे मला जळालेले दिसले सर आणि ते सगळे माझ्याजवळ बोलत होते, माझ्या आजूबाजूला ओरडत होते असं मला वाटलं. अबोली मला वाचव, अबोली मला वाचव असे आवाज मला ऐकू येत होते.
तेव्हा अंकुश म्हणतो, पण असं कसं होऊ शकतं अबोली? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, सगळ्यांचे अर्धे चेहरे मला जळालेले दिसले आणि म्हणूनच मला खूप जास्त स्ट्रेस आला. मला कळलंच नाही की माझ्याबरोबर काय घडलं आणि अचानकपणे मला भुरळ आली आणि मी खाली कोसळले सर. त्यानंतर मला काहीच कळत नाही आहे की माझ्याबरोबर असं का घडलं असावं. तेव्हा अबोलीला आधीपासूनच तसे भास होतच होते आणि हे सगळं सुप्रियाचीच कमाल होती की अबोलीला हे सगळं चित्र तिच्या नजरेसमोर उभं दिसलं आणि त्यामुळे तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा रडत बसलेली असते. अबोली म्हणते, कोण आहे तिकडे, कोण रडतंय? तेव्हा इकडे आता पौर्णिमाचा चेहरा ती बघते आणि म्हणते, सुप्रिया. तेव्हा पौर्णिमा म्हणते, सुप्रिया नाही आहे मी, पौर्णिमा आहे पौर्णिमा. माझ्या सासू सासऱ्यांना वाचवलंस ना तू, आता मी तुझ्याकडूनच माझा बदला पूर्ण करणार, त्यांना मी जिवंत सोडणार नाही आहे, असं पौर्णिमा म्हणते आणि आता ती अबोलीमध्ये शिरकाव करते तिचा बदला तिच्या सासू सासऱ्यांकडून पूर्ण करण्यासाठी.